श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 419। उपशम प्रकरण सर्ग 61। सुरघूचे आख्यान। वसिष्ठ पुढे म्हणाले, राघवा, परीघ हा पारसिक नावाच्या देशाचा एक मोठा पराक्रमी राजा होता. रथाला ज्याप्रमाणे परीघ म्हणजे आस आधारभूत असतो, त्याप्रमाणे आपल्या देशाचा आधारस्तंभ असल्यामुळे तो परीघ या नावाने लोकांमध्ये विख्यात झाला होता. परीघ राजा सुरघूचा परममित्र होता. परीघाच्या राज्यातील प्रजेच्या दुष्कृतरूपी दोषामुळे त्याच्या राज्यात एकदा अवर्षण पडून त्यामुळे मोठा अनर्थ ओढवला. त्याच्या राज्यातील लोक क्षुधेने व्याकुळ होऊन पटापट प्राण सोडू लागले. आपल्या प्रजेची दीन स्थिती पाहून राजाला परम विषाद वाटला व त्यामुळे त्याने आपल्या राज्याचा त्याग केला. आपल्या प्रजाजनांच्या दुःखाचे निवारण करण्यास आपण असमर्थ आहोत असे पाहून उद्वेगाने अजिन मुनिंद्राप्रमाणे तो परलोकाप्रमाणे अत्यंत दूर अशा अरण्यात तपश्चर्या करण्याकरता निघून गेला. आपल्या प्रजाजनांना माहीत नसलेल्या त्या अरण्यातील एका गुहेमध्ये जाऊन त्याने विरक्त चित्ताने इंद्रिये आणि मन यांचा निग्रह करून तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. वृक्षावरील शुष्क पर्णे भक्षण करून आपली उपजीविका करण्याचे व्रत त्याने चालविल्यामुळे तपस्वी जनांमध्ये त्याचे पर्णाद म्हणजे पाने खाणारा हे अनवर्थक नाव पडले. तेव्हापासून जंबूद्वीपातील मुनिमंडलामध्ये तो श्रेष्ठ राजर्षी पर्णाद या नावाने विख्यात झाला. अशा रीतीने 1000 वर्षे दारुण तपश्चर्या केल्यानंतर दृढ अभ्यासाच्या योगाने त्याची चित्तशुद्धी होऊन त्याच्यावर ईश्वराचा अनुग्रह झाला व त्याला तत्वज्ञानाची प्राप्ती झाली. तत्वज्ञान प्राप्त झाल्यामुळे स्वाभाविकपणेच तो जीवनमुक्त होऊन द्वंद्वरहित, शोकरहित, निर्वासन आणि शांतचित्त झाला. नंतर त्याने क्वचित सिद्धांसह वर्तमान तर क्वचित साध्य म्हणजे साधकांसह वर्तमान या त्रैलोक्यरूपी मठीमध्ये स्वेच्छेने संचार केला. त्यातच एकदा तो आपला मित्र सुरघू याच्या राजमंदिरात जाऊन पोहोचला. दोघेही ब्रह्मज्ञान संपन्न होऊन संसार जालातून मुक्त झालेले असल्यामुळे एकमेकांना भेटताच त्यांनी एकमेकांची यथाविधी पूजा केली व परस्परांचा गौरव केला. परीघ म्हणाला, मित्रा, आज फार दिवसांनी तुझे दर्शन झाल्यामुळे माझ्या चित्ताला परम आल्हाद झाला आहे व ते शांत झाले आहे. या जगात अकृत्रिम सुख कोठे असेल तर ते प्रेमाशिवाय दुसऱ्या कोठेही नाही आणि ह्या प्रेमाची मौज अशी विलक्षण आहे की मुळे शाबूत असलेल्या वृक्षावर ज्याप्रमाणे शाखा उत्पन्न झाल्याखेरीज राहत नाही, त्याप्रमाणे वियोगामध्ये हा प्रेमाचा वृक्ष जोमाने वाढतो असा नियम आहे. ज्याप्रमाणे तुला मांडव्य ऋषींच्या कृपेने आत्मज्ञान प्राप्त झाले, त्याप्रमाणे मी तपश्चर्येच्या योगाने ईश्वराची आराधना केल्यामुळे त्याच्या प्रसादाने मलाही आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे. आता तुझे सर्व दुःख नाहीसे होऊन तुला जगताच्या परम कारणामध्ये ज्ञानभूमिकांच्या परिपाकाने कायमची विश्रांती मिळू लागली आहे ना. आत्मारामाशी तादात्म्य पावल्यामुळे प्रसन्न चित्त होऊन आपल्या प्रजेसंबंधीची आवश्यक कर्तव्ये तू प्रसन्न आणि गंभीर अशा ज्ञानदृष्टीने करीत आहेस ना. जनतेचे धारण पोषण करण्यास तुझ्या राज्यातील भूमी समर्थ आहे ना. सकृत दर्शनी रमणीय वाटणाऱ्या परंतु परिणामी घात करणाऱ्या विषयांसंबंधाने तुझे मन विरक्त झाले आहे ना. मित्रा, या जगातील जीवांना इष्ट अनिष्ट जनांच्या संयोग वियोगापासून विविध सुखदुःख दशा भोगाव्या लागणे अपरिहार्य आहे. कारण नियतीच्या ह्या विचित्र करणीमुळेच एवढा दीर्घ कालपर्यंत वियोग पाहून निरनिराळ्या दशा भोगणारे आपण दोघेजण आज एकत्र भेटत आहोत. सुरघू म्हणाला, भगवन, आपण सांगता त्याचप्रमाणे हुबेहूब स्थिती आहे, यात शंका नाही. या ईश्वर निर्मित नियतीची गती वक्र, विस्मयकारक
आणि गहन असून ती जाणण्याला कोण समर्थ आहे? या विचित्र गतीमुळेच विभक्त झालेले आपण आज एका ठिकाणी भेटत आहोत. तस्मात नियतीला घडवून आणण्यास अशक्य अशी गोष्ट ह्या जगात एकही नाही, असेच म्हणणे भाग पडते. तुझ्या आगमनामुळे माझे प्राक्तन पुण्य फळाला आले असून माझे पातक क्षीण झाले आहे. मला मोठा आनंद झाला असून मी आज धन्य झालो आहे. हे महानुभावा, तुझे पवित्र भाषण व तुझी दृष्टी सर्वत्र अमृताचाच वर्षाव करीत आहे की काय, असे मला वाटत होते. यात काहीच आश्चर्य नाही. कारण सत्पुरुषांच्या सहवासापासून जे सुख प्राप्त होते, त्याची योग्यता प्रत्यक्ष मोक्षसुख प्राप्त होण्याइतकीच श्रेष्ठ आहे. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.